शिवसेनेची कार्यकारिणी आज आहे, किती मोठा दिवस आहे आजचा, किती हा असा मोठा म्हणजे महाराष्ट्रामधली 2 नंबरची भाजपनंतर सगळ्यात मोठा पक्ष आहे. 7 खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, 60 आमदार आहेत, 12 मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे आहेत. पण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचा विचार घेऊन जे एकनाथ शिंदे याचं नेतृत्व करत आहेत त्याला कालच्या लोकसभेत आणि विधानसभेत चांगले यश मिळालेले आहे. त्या पार्श्वभूमीवरती ही आजची कार्यकारिणी आहे. आगामी मुंबई महानगरपालिका, नवीन मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी सुद्धा शहरी भागातील जो मतदार आहे आणि ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून जे समाजाभिमुखी काम त्यांचं चालू आहे, त्यामुळे चांगला प्रतिसाद या निवडणुकीमध्ये आमच्या शिवसेनेला मिळेल. हिंदीचा जी आर मागे घेतल्यानंतर आता शिवसेनेकडून, ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बोललं जात आहे की दोन्ही ठाकरेंच्या मध्ये शिवसेनेनं मिठाचा खडा टाकला. समोर बघा. अहो, मिठाचा खडा वगैरे नाही आहे. ऐका, या आंदोलनाची गरज नव्हती. मी सतत सांगतो, हिंदी अनिवार्य नाही आहे, मराठी संकटात नाही आहे. त्रिभाषा सूत्राप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मराठी ही अबाधित राहील. संपूर्ण 12 कोटी महाराष्ट्रामध्ये मराठीवरती कुठलंही संकट नाही आहे. ते संकट आलंय म्हणून भासवायचं आणि मराठी लोकांच्या हितासाठी आम्ही काहीतरी करतोय म्हणून दाखवायचं. मराठी माणूस खरं म्हणजे ह्या विभाजनामुळे मराठी माणूस संकटात आलाय, भाषा नाही. आणि जे भोळे भाबडे बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन ज्यांचं राजकीय भवितव्य अंधाराक्रमय झालेलं आहे, असे शिवसेनेत संकटात आले. त्यांच्यासाठी आधी एकी करून दाखवा, मग कळेल तुमचं खरोखर मराठी लोकांच्या हिताबद्दल तुमच्या मनात भावना आहेत की नाही. शिवसेना सध्या राज्यामध्ये 2रा नंबरचा पक्ष आहे, पण 1ल्या नंबरचा पक्ष येत्या काळामध्ये होईल असं चित्र. हा, बरोबर. 2 नंबर नंतर 1 नंबर येतो. 2 नंबर नंतर 1 नंबर येतो. 1 नंबर व्हायचं असेल तर ज्या पद्धतीने कॅडर तयार झालेलं आहे, ज्या पद्धतीने जनाधार मिळतोय, ते जर व्यवस्थित वाढवलं तर 1 नंबरचा पक्ष शिवसेना महाराष्ट्रात होताच. आता तो एकनाथ शिंदे जे नेतृत्व करतायत त्या शिवसेनेचा हा 1 नंबरचा पक्ष होईल अशी माझी शुभेच्छा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.